राज्यात सध्या लोकसभेचा महासंग्राम पाहायला मिळतोय। त्याच संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी पाहूया। काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारेंचा शिंदे गटात प्रवेश। मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत वाघमारेंचा पक्षप्रवेश। नवनीत राणा भाजपात, त्यांचे पती स्वाभिमानी पक्षात। एकाच घरात दोन पक्षांचे लोक कसे राहतात यावर पीएचडी करणार बच्चू कडूंचा टोला। मवियाचा पालघर लोकसभेचा उमेदवार भारती कामंडींचा प्रचारासाठी उद्धव ठाकरे मैदानात। 12 एप्रिलला पालघरमध्ये ठाकरेंची तोफ धडाडणार। बोईसर तारापूर रस्त्यावरील आंबडगोड मैदानावरती सभा होणार। पोहरादेवीला यवतमाळचे दोन्ही उमेदवार आमने सामने। शिंदे गटाच्या राजेश्री पाटील आणि ठाकरेंचे संजय देशमुख समोरासमोर। दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी। अकोल्यात काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटलांना पेन्शनर संघटना आणि प्रहार जनपक्षाचा पाठिंबा। अकोल्यात तिरंगी लढत। वर्धा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या सुनेचा नामांकन अर्ज कायम। पूजा तडस यांच्याकडून अर्ज मागे न घेण्याचा निर्णय। वर्ध्यातून 24 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता। अवैध खनिज उत्खनन प्रकरणी खडसेंसह कुटुंबाला हायकोर्टाची नोटीस। हायकोर्टाच्या नोटिशीमुळे रक्षा खडसेंची उमेदवारी धोक्यात। त्यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह। बजरंग सोनावणेंनी अर्ज मागे घेऊ नये, पडण्यासाठी तयार राहावं। पंकजा मुंडेंचं बजरंग सोनावणेंना आव्हान। भाजपचे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळांच्या प्रचारात मुख्यमंत्री शिंदे उतरणार। 11 एप्रिलला पुण्यात महायुतीचा मेळावा घेणार, तर महायुतीच्या मेळाव्याची शिंदे गटाकडून तयारी पूर्ण।